नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक मालेगाव तालुका पोलीस सध्या पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले असल्याचं पाहायला मिळतंय। पोलिसांनी मालेगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत नुकतीच मोठी कारवाई केली। यात 4 सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली। समाधान मोरे, सागर मोरे, रोहन कुमार आणि समीर जाकीर खान अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नाव आहे। पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातून तब्बल 11 चोरलेल्या दुचाकी हस्तगत केल्या। इतकंच नव्हे तर दुसऱ्या गुन्ह्यातून एक पिस्तूल, गावठी कट्टा, 3 जिवंत काडतुसे आणि दरोड्यांचं साहित्य देखील जप्त करण्यात आलं। या संदर्भात मालेगाव तालुका पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी माहिती दिली आहे। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री तेगबीर सिंग संधू साहेब व मालेगाव ग्रामीण उपविभाग पोलीस अधीक्षक श्री नितीन गणापुरे साहेब यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली मालेगाव पोलीस स्टेशन येथे एक गुन्हे डिटेक्शन टीमचं फॉर्म करण्यात आली होती। त्यांना प्राप्त झालेल्या माहितीवरून मालेगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 4 आरोपितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केले असता 11 मोटर वाहनं जप्त करण्यात आले असून एका आरोपीकडून एक अग्निशस्त्र व जिवंत राऊंड असे ताब्यात घेण्यात आले असून एका आरोपीकडून घरफोडीचा एक गुन्हा उकल करण्यात आलेला आहे। सदर आरोपी हे मालेगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत राहणारे आहे। समाधान दिलीप मोरे, सागर दादाजी मोरे व रोहन श्रावण कुमार व समीर खान जाकीर खान असे 4 आरोपींना ताब्यात घेऊन विविध 11 गुन्हे डिटेक्ट करण्यात आलेले आहेत। तसेच सदर आरोपितांना कोणी ओळखत असल्यास त्यांच्याबाबत काही माहिती असल्यास पोलीस स्टेशनला संपर्क साधावा। सदर आरोपींना कोणी ओळखत असल्यास त्यांनी तात्काळ मालेगाव तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी केलं। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी आम्रपाली वाघ, नाशिक।